आपण आलो आहे श्री सुरेश डोळस यांच्या फार्मवर. त्यांनी पेरूची आणि आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली आहे. तर कृषी विश्व बायोटेकच्या माध्यमातून त्यांची जी 2 उत्पादनं आहेत, ट्रायकोडर्मा आणि पॅसिलोमायसिस बायोकॉम्बी या नावानं ती बाजारात उपलब्ध आहेत. आणि त्याचा वापर सरांनी अतिशय उत्कृष्टपणे ड्रिपच्या माध्यमातून त्याची जी प्रक्रिया आहे ती करून केला. तर त्यांना कसे रिझल्ट आले त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर तुम्ही जे कृषी विश्व बायोटेकचे जे उत्पादनं वापरले त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला आणि त्याबद्दलचा अनुभव आपण सांगा. नमस्ते, मी सुरेश डोळस, विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या साधारण 1 एकर प्लॉटवरती मी आता तैवान पिंक या जातीचा पेरूची लागवड केलेली आहे. गेल्या मागच्या काही 1.5 महिन्यापूर्वी त्याच्यावरती निमॅटोडचा प्रादुर्भाव दिसून आला. साधारणतः झाडाची काही वाढ होत नव्हती. मग विरगाव येथील कृषी विश्वटेक या मार्फत त्यांची मी संपर्क केला असता त्यांच्याकडं त्याच्यावरती प्रभावी असणारं पॅसिलोमायसिस हे या ठिकाणी आता अशा स्वरूपामध्ये ते पॅसिलोमायसिस याचा वापर मी केला. 2 लिटर जीवाणू घेऊन ते साधारणतः आज मी 3रा डोस या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याचा परिणाम मला अतिशय उत्तम असा लाभलेला आहे. त्याच्यानंतर माझ्या प्लॉटवरती एकही निमॅटोडचा प्रादुर्भाव या ठिकाणी मला दिसून आलेला नाही आहे. माझ्या प्लॉटवरील साधारणतः हे जे काही पेरूची आता झाडं आहेत 6 महिने वयाची झालेली आहेत. त्याचबरोबर हे जे दुसरं एक प्रॉडक्ट आहे फंगीसाईड म्हणून ट्रायकोडर्मा, हेही टप्प्याटप्प्यानं त्याचाही वापर आता या ठिकाणी मी सुरू केलेला आहे. एकंदरीत पाहता जर तुम्ही आता माझ्या प्लॉटवरील काही झाडं आता तुम्ही पाहत आहात, ही साधारणतः 6 महिन्याच्या वयाची आहेत आणि याचा वापर केल्यापासून पॅसिलोमायसिस, ट्रायकोडर्मा याचा गेल्या 1.5-2 महिन्यापासून मी उपयोग करतोय. तर अतिशय उत्तम अशा प्रकारचा रिझल्ट मला या ठिकाणी मिळालेला आहे. झाडं अत्यंत हेल्दी अशा स्वरूपात दिसत आहेत. यानंतर आपण झाडं पाहू शकता की कशा स्वरूपाची आहेत.